हॅलो 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 दादा मॉनिटर समोर द्या नॉर्मल हॅलो हॅलो चेक चेक वाजले किती बघा आयुष्यात टाइम किती दिला पहिली बारी पाऊण तास 1 तास लगेच सांगा इकडे असा काउंटावर काउंटावर
तरी पैस लागतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे मही एक फूल वाहतो सखे मग जेव्हा तुला पाहतो सखे ऐका 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 वर्षाने झाली भेट आज तुमची आमची थेट वर्षाने झाली भेट आज तुमची आमची थेट तुमच्या जीवावर आहे या शाहिराचा घाट मग माझ्या रसिकांना हात जोडतो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या वर्षाने झाली भेट आज तुमची आमची भेट तुमच्या जीवावर आहे या शाहिराचा थाट तुमच्या जीवावर आहे या शाहिराचा थाट मग माझ्या रसिकांना हात जोडतो या माझ्या रसिकांना हात जोडतो पण आज या बोलाची हवा काढतो याची दारी ही सारी फेडतो आज बोलाची हवा काढतो आळवणी कशी आहे बघा बारी कशी असेल विचार करत राहा चलो करूया सुरुवात गावाची सुरुवात चलो कलेचा स्वामी त्या आधी गणरायाला सर्वप्रथम देवाला अभिवादन करू या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती राजे संभाजी संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माता रमाई माता जिजाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करू मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाकण तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आणि माझी शाखा आई विद्यानी नाचमंडळ मंगरूळ धनेवाडी यांच्या वतीने माझ्या माय बापांना 2026च्या मोसमातील या मुंबई रंगमंचावरच्या पहिल्या कार्यक्रमाचा शाहीर मामाचा मुद्रा महाराष्ट्र मुद्रा वेळेचं बंधन आहे थिएटरचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला उपस्थित अनेक नामवंत मंडळी मित्रांनो या
गर्दीमध्ये उपस्थित आहेत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही कलावंतांना आवर्जून नामोल्लेख करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी माझे ढोलकीपट्टू दोन्ही तुमच्या सर्वांच्या परिचित आहेत. शुभम आहे, अपूर्व आहे. गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला साथ करतायत. बँजो मास्टर प्रणित मोहिते दोदो आणि कीबोर्ड मास्टर सागर गायकवाड आपण अनेक वेळा ऐकतोय. तुषार रुपेशदा शेला माझे वक्तव्य आहे आणि बरीचशी मंडळी उपस्थित आहेत. सन्माननीय तुषारदादा शिंदे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. संकेतजी पोरे आहेत, या उद्योजक महाडमधून आलेले आहेत. श्रीकांतदादा शिंदे आलेले आहेत. निलेशदादा तळवटकर तालुका अध्यक्ष आहेत, बीजेपीचे महाडवासी आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट किरण मुंबईकर कुठेतरी निश्चितपणे आले असतील. दादाने मला शब्द दिला होता मी येणार आहे बुवा. निश्चितपणे त्यांचाही नामनोंद करतोय. माझे गुरुवर्य अशोकदादा महादेव या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या ठिकाणी माझे परम मित्र माझे प्रतिस्पर्धी शाहीर माझे आमचे संतोष भाऊ कोल्हापटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मानाचा मुजरा. गणपतजी लांबोरे आहेत, अमोलजी दत्ते आलेले आहेत. सन्मान्य तेजदादा पड्यार आहेत, संदेशदादा चौगुले, जयदीपदादा शिंदे बक्षीस सुद्धा आलेले आहे. सत्यवंतदादा निकम, प्रदीपदादा गुरव, विनायकदादा सावंत, सुरेशजी चिबडे आमच्या मुंबई मंडळाचे सन्मान्य उपाध्यक्ष, सुधाकरजी मासकर सकट सहसचिव, दामुबुवा गुरुवले आहेत, मंगेश बुवा यादव, विनोदबुवा भटकरे, काशीनाथजी गुरुवले आलेले आहेत. या कार्यक्रमाला रमाकांतदादा हुमने आपल्या उभयतांसह या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय शाहिरा, शक्तिवाला शाहिरा तेजल पवार मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझी सर्व शिष्य मंडळी अजिंक्य असेल, अजिंक्य कदम, प्रफुल्ल कदम, दयानंद सुर्वे, अक्षय डफळे, सूरज मांडवकर आणि बरीचशी मंडळी मित्रांनो उपस्थित आहे. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसा आपण नावं सगळ्यांची घेऊ. सह्याद्री कोकण कला मंच या ठिकाणी समीर बुवा तटकरे आहेत. बक्षीस आपण नंतर घेऊ. बरीच आलेले आहेत, घेऊया. कैलासवासी आकाशवाणी केंद्रावर गाजलेले शाहीर कैलासवासी शंकर शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री जयदीपदादा शिंदे यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. कार्यक्रम पुढे नेऊया. बक्षीस येत राहतील, मला कल्पना आहे. बक्षीस खूप आलेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे का शाहिरांना सुद्धा, माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना मानाचा मुजरा. प्रश्न आमचा एकामेकांकडे आहे. निश्चितपणे मी मुंबई मंडळाचा शाहीर, माझे पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण नांजा मंडळाचे शाहीर आहात. वेळेचं बंधन आहे, पासाची आवश्यकता नाही. तुमचा प्रश्न माझ्याकडे तोच असेल तर, आणि माझाही तुमच्याकडे आहे. वेळेचं बंधन आहे म्हणून मागत नाही. आणि साऊंडवाले दादा तुम्हालाही सुंदर आवाज आहे. शिवदादा महादेव, बरीचशी मंडळी आहेत मित्रांनो. घेतो सगळ्यांची. शिवदादा महादेव तुम्हालाही मानाचा मुजरा. सर्वांना मानाचा. लाईटवाला मंडप, डेकोरेशनवाला, इथं विंकेत उभे असलेले, काळोखात असलेले, उजेडात असलेले सर्वांना, ज्यांची नावं घेतलेत त्यांना पण आणि नाही घेतली चुकून राहिली असेल त्यांना सुद्धा मानाचा मुजरा. पहिला कार्यक्रम कसा करतोय लक्ष असावं सर्वांचं. माय बापांनो आशीर्वाद असावा. सर्व विघ्नोपशान्तये
ठिकाण आहे. प्रभू परशुरामाने पावन केले असे हे पवित्र स्थान आहे. तिने भरभरून आम्हा तिने हे वरदान आहे. आणि या मातीत जन्मास आलो याचाच मला सार्थ अभिमान आहे. बघा बाजूलाच माझं जॉईनिंग ऑफिस आहे गिरगाव. आणि हा गिरगाव हा परिसर आहे एकेकाळी मराठी माणसाने भरलेला होता. मी आल्याच्या नंतर पाहिलं आज या ठिकाणी मराठी माणूस निश्चितपणे आहे, नाही असं नाही, पण बऱ्याचशा गोष्टी झाल्यात मधल्या काळामध्ये. मराठी माणूस आपला फार अगदी भांडूप, ठाणे, त्याच्यानंतर कल्याण, अगदी बदलापूरपर्यंत म्हणजे खोपोलीपर्यंत फार ही या ठिकाणी अगदी मराठी अस्मिता जपण्याचा अनेक वर्ष लोकांनी प्रयत्न केला. काही कारणं असतील त्यांची निश्चितपणे, ज्यामुळे हा फार मराठी बहुल परिसर आहे. आणि त्यामुळे आजची माझी नवीन स्थलांतरण मित्रांनो कार्यक्रम करताना आता मला बुवांची भीती नाही वाटत आहे, मला आता रसिकांची भीती वाटायला लागली. कारण त्यांना अपेक्षा आहे माझ्याकडून की सचिन भाऊ काहीतरी दरवेळेस त्यांना नवीन देईल ही अपेक्षा आहे. मग काय आवडेल रसिकांना, हे आवडेल का ते आवडेल, म्हणून थोडीशी भीती वाटते. नवीन विषय देतोय, म्हणायचं आहे काय. अमृताहून गोडाशी जिची ख्याती हाय, अमृताहून गोडाशी जिची ख्याती हाय. अहो रक्ताने लाल झाली तशी माती हाय. आपल्याकडची माती लाल आहे, कोकणात घाटावर गेला तर काळी आहे, धनधान्य देवा म्हणून होत्या बघा. अमृताहून गोडाशी जिची ख्याती हाय, अहो रक्ताने लाल झाली ही तशी माती हाय. धन्य मराठी ही माय माझी, मराठी ही माय, अहो मराठी ही माय माझी, मराठी ही माय.
ज्ञानवाराया कळसवरती चढवाया सज्ज तू गोवाराया ऐका ऐका एक तुकाराम झाला ज्याच्या पूर्वील्या गाथा पण तुझ्या तुकाराम करतो कायद्याच्या बाता परंतु मित्रांनो बरोबरी किंवा कंपॅरिझन करत नाही ऐका काय म्हणतोय ते सचिन बुवा लिखताय अनेक जणांना शंका आहे एक तुकाराम झाला ज्याच्या पूर्वील्या गाथा पण तुझ्या तुकाराम करतो कायद्याच्या बाता एक तुकाराम झाला त्याने लिहिले अभंग पण तुझ्या तुकाराम आहे संविधानाच्या संघ एक तुकाराम झाला ज्ञानाचा सागर अरे तुझ्या तुकारामाने फोडल्या भेसडीच्या भागर एक तुकाराम झाला जो बोलायचा स्पष्ट पण तुझ्या तुकाराम आहे तत्वनिष्ठ एक तुकाराम झाला जगी थोर संत पण तुझ्या तुकाराम राहील आपल्या कृतीतून जिवंत म्हणायचं का मराठीचा रसल्या पाया दिसले ज्ञानोबाराया कळसवरती चढवाया सज्ज तू गोवाराया गाथा धरली पाण्यावरती शंकामुळी नाही रक्ताने लाल झाली कशी माती हाय रक्ताने लाल झाली कशी माती मित्रांनो आणि आवर्जून हा कार्यक्रम ज्यांनी ठेवलाय आवर्जून त्याची मेहनत खूप मगापासून गेले अनेक दिवस मित्रांनो बघतोय एकटा व्यक्ती बघतोय हा निश्चितपणे त्यांच्या जोडीला 2-3 मंडळ आहे पण आमचे शशीदा मांडवे ज्यांनी हे आयोजन त्यांचं हे आयोजन एकटा माणूस आहे तरी सुद्धा हा त्यांची मेहनत आहे मित्रांनो बरीचशी बक्षीस या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे आमचे संदीप दादा शेडगे आईच्या गाण्याची मीटिंग 500 रुपये आलेले आहेत त्यांच्याकडून प्रदीप दादा गुरु माझा स्टेटस होता 2 दिवसापूर्वी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांच्या दोन्ही मुलांकडून साईशा आणि एका मुलीचं नाव काय आठवत नाही पण त्या दोन्ही त्यांच्या कन्यांकडून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक मला आलेलं आहे
त्याचप्रमाणे सह्याद्री कोकण कला मंच मुंबई निर्माते दिनेश दादा कुर्तडकर, समीर तटकरे, सुशांत निनावे, निलेश पंधेरे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. रमाकांतजी होमणे दादांच्या दोघांनी उभयतांकडून वहिनी सुद्धा आलेल्या आहेत. दादांनी मगाशी निश्चितपणे आमची भेट झाली. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं भागदार पारितोषिक आणि सन्माननीय शाहिरा तेजाजी पवार गुजरात मॅडम, परवा तुम्हाला 200 दिलं, इकडं लगेच परत आलं 200 रुपयाचं पारितोषिक. तुम्हालाही मानाचा मुद्रा. ऐका गड म्हणायचं आहे काय? शेतकरी हवालदिल झालाय, शेतकरी हवालदिल झालाय. नीटचे पेपर फुटतायत, नीटचे पेपर फुटतायत, खासदार फुटतायत, आमदार फुटतायत. आहे का नाही? आमदाराला 100 कोटी आणि सॉरी खासदाराला 100 कोटी, आमदाराला 50 कोटी, 50 खोके एकदम ओके. नगरसेवकाला 25 कोटी, लाडक्या बहिणींना 1500 आणि तुम्हा आम्हाला 500 फक्त. बस एवढीच आपली किंमत रे. अरे सुधरा रे, सुधरा रे, सुधरा. 500च आपण 500. ते लाडक्या बहिणीचं पण झालं बंद 3 महिन्याचं एकदम टाकतील तेव्हा टाकतील. ऐका गट नाही तो शेअर दे फक्त गणाचा त्याच्यात म्हणजे दाम मी बघता तो मी हाय मला माहिती आहे कुठं आहे तो मी लिहिला आहे मला बघा. आज पडेल असं वाटलं होतं आहे की नाही? थोडासा दोन बुंदाबांदी म्हटलं आज काय गण लावायला मिळत नाही, पण नाही करायचं का बघा. भक्तांच्या हाकेला तो धावणार आहे, बोल माझे भोबडे ठाणी तो ठेवणार आहे, चमत्कार आम्हाला गणा तो धावणार आहे. या लांबलेल्याही पावसाला या धरणीवर अहो पडायला माझा बाप्पा लावणार आहे. वादळ आहे यंदा 10% पाऊस होईल असं तज्ञांचं शास्त्रज्ञांचं मत आहे, तज्ञांचं मत आहे. काय होईल तो होईल, पूर तरी येईल तर ओला दुष्काळ आहे का नाही. तरी सुद्धा गॅस महागले, तेल महागलंय, सगळ्या गोष्टी आता युद्ध थांबलंय. आज मी बघितलं थोडंसं येणार थोडासा आराम, तरी सुद्धा आपण आपल्या पोटाला चाट देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सर्वांचे आभार. गड कसा गातो लक्षात घ्या असू द्या. काय म्हणताय का हतबल शेतकरी झाला पाऊस पाण्याचा नाही पता. माझे या ठिकाणी एक नाव राहून गेले प्रभाकर दादा धोपट गावाला आहे. शुभेच्छा निश्चितपणे माझ्या पाठीशी आहेत, त्याच्या निश्चितपणे आलेल्या आहेत. शक्यवाले माझे म्हटले जातात. आणि चंद्रकांत धोपट आमचे मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांचंही नाव राहून गेलं, त्यांनाही मानाचा मुजरा. म्हणता काय चंद्रकांत दादा तुमचंही लक्ष असू द्या. हतबल शेतकरी झाला पावसाचा नाही अजून पता, रुसलावरून बघतो दुरून पेरलेलं बियाणं गेलं मरून. तुम्ही हो तेवढंच पैसा ऐका ना. खरी गोष्ट आहे, लोक ट्रॅक्टर लावून पाणी टाकतात आमच्याकडे. ट्रॅक्टर लावून होईल का सांगा मला, होईल का? तरी पण काय म्हणजे शेतकऱ्याची तळमळ काय तो ऐका मी काय म्हणतो. शेतकरी हतबल झाला आता पावसाचा नाही अजून पता, रुसलावरून बघतो दुरून पेरलेलं बियाणं गेलं मरून. करावं काय सुचेना उपाय प्रश्न या पडला मना, करावं काय सुचेना उपाय हो प्रश्न या पडला मना. हो आता तारा या भोळ्या जना, आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गना. आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गना. आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गना. आता तारा या भोळ्या जना, शेतकरी हतबल झाला आता पावसाचा नाही अजून पता, रुसलावरून बघतो दुरून पेरलेलं बियाणं गेलं मरून. करावं काय सुचेना उपाय प्रश्न पडला मना, करावं काय सुचेना उपाय प्रश्न
वेळ नाही तेवढा, गोवाना सुद्धा मिळाला पाहिजे, दोन्ही बाऱ्या व्यवस्थित झाल्या पाहिजे ही माझी, म्हणून मी पळपळ पळपळ करतो, जास्त बोलत नाही. यंदा कोयना धरण सुद्धा आटलंय आणि ही अशीच परिस्थिती राहिली ना, पाणी पियाची सुद्धा मुश्किल होईल. नुसतं शेतकरी नाही मित्रांनो, शेतकरीचं सोडा, तुमची आमची सुद्धा मुंबईत राहायची पंचायती काही दिवसांनी. बघा तुम्ही, माझं वाक्य लिहून ठेवा. जर पाऊस हा जुलैपर्यंत गेला ना, या मुंबईत कोण राहणार नाही, सगळे गावाला पळतील, सगळे गावाला जातील. आपले कोकण तर निश्चितपणे जातील. बक्षीस आहे बाबांच्या गाण्याची कटिंग महाड नगरचं, देणार देणार देणार, सगळंच होणार. माझ्या तुऱ्याचा सजलाय साज, त्यात नाचती अष्टगण. बाबांच्या गाण्याची भेट देतो, 500 रुपयाचं भारभार पारितोषिक आहे. सगळं घेतो ऐका. वर्षभरापूर्वी मित्रांनो, पूर्ण खाली बसा, शीट डाऊन लगेच ऐका, थोडस घेतो बघा, कारण मुद्दा गेला पाहिजे. काही लोक म्हणतील की बुवा मागचं कशाला काढायचं, पण मित्रांनो माझी खंत काय माहितीये का, हे ऐका, माझी खंत काय, हे तुरेवाले बुवा मग नंतर दुसऱ्याकडे काही बोलून जातो तो आम्हाला, मग त्याचं उत्तर आम्हाला देता येत नाही. पण यंदा ही संधी बुवांना मिळणार नाही. 7-8 शो आमचे मस्त लागलेले आहेत. गणपती 4-5 आहेत, दसऱ्यात आहेत, काही शेवटची दसऱ्यानंतरची शेवटची बारी असत, तिचंच उत्तर नाही देणार, ते पुढच्या वर्षी देईल. पण यंदा माझ्यासाठी प्लस पॉईंट असा आहे की बुवाच्या सगळ्या दुसऱ्या बारीचं उत्तर मी त्यांना पुढच्या बारीत देऊ शकतो निश्चितपणे. आणि म्हणून मित्रांनो मी आवर्जून सांगतो, आणि कधी आज मी म्हटलेलं आहे, काय म्हणतो ऐका, म्हणून म्हणतो ऐका, म्यानातून उपसली ही तलवार आहे, म्यानातून उपसली ही तलवार आहे, म्यानातून उपसली ही तलवार आहे, बघूया म्हणतो शिल्लक अजून किती धार आहे. म्यानातून उपसली ही तलवार आहे, बघूया शिल्लक अजून किती धार आहे. साबणाचा आरपार आहे, कारण वार शुक्रवार आहे. साबणाचा आरपार आहे, कारण वार शुक्रवार आहे. आणि जर एका बाजूला शब्दांचा जादूगार आहे, तर दुसऱ्या बाजूला सुरांचा शिल्पकार आहे. आज होऊन जाऊ द्या, आज होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणता ना बुवा, अरे काय मोठे मोठे काय केले गंमत मध्ये, लांबोरे खडा हिंमत मध्ये. मोठा डायलॉग आहे, चोरीचाच आहे. हा इलेक्शनला चाललेला आहे. संदीप बुवा आणि राजेश बुवाला सोडून कोण मोठे 2 कार केले, मी मोठा म्हणत नाही, त्याची नावं दोघांनी जाहीर करायची, नाही तर डायलॉग बंद करायचा. चोरीचा डायलॉग आहे, बंद करायचा म्हणजे. संदीप बुवा आणि राजेश बुवा दोघं सोडून मोठे कोण तुम्ही गार केले, त्या दोघांची तरी नावं सांगायची. शाबास तुम्हाला म्हणून. दुसरं ऐका मला म्हटले टांगाव गवळण आपली, तर मला आला कसा ढेंगाव, मला म्हटले दुसऱ्या आला कसा ढेंगाव, असं म्हणजे ढेंगाव. आज घेतो शिंगाव, बघा शिंगाव आज तुम्हाला शिंगाव. ऐका मला काय म्हटले, तुझ्या खानदानात कोण एमपीएससी होणार नाही. मित्रांनो माझ्या खानदानामध्ये एक डॉक्टर आहे, एक माझी बहीण डॉक्टर आहे, एक बहीण वकील आहे, एक भाऊ माझा इंजिनियर आहे, एक भाऊ माझा SP आहे, माझी बहीण आता नगरसेवक आहे विद्यमान, मी सरकारी नोकरीत आहे. आणि MPSC मी आता तो विषय काढला नव्हता, मी आवर्जून तुम्हाला आणतो. मुद्दामून हा विषय काय घालतोय तुम्हाला कळलं पाहिजे. आणि शेवटच्या त्या बारीमध्ये शायरांनी मला गाणं लावले, काय मन हे चिन्ह उदास चिन्ह, अनेक शब्द आहे मध्ये, एक शब्द आहे मध्ये. आणि हे अनेक वेळा यांच्या आजूबाजूचे लोक मला विरोध करतात. काय म्हटलंय का, याची नीज ते आईस धनगराच्या पलंगावर. शेवटचं गाणं त्यांचं, त्याचं उत्तर द्यायला मला मिळालं, आज मिळाली वेळ. आणलंय उत्तर. पण तुमच्या इतका मी खालच्या दादऱ्याचा नाही. त्या मायुनीचा काय दोष नाही, मी तिला कशाला बोलू, तिचा काय शक्ती तुझ्याशी संबंध आहे. पण बारी आज अशी होणार शाहीर, आज बारी अशी होणार की परत गेल्या वर्षीची पाका येणार तुमच्या. एवढं तुम्हाला सांगतो. तुम्ही शिव्या दिल्या किंवा तुम्ही माझ्या मायमाऊलीला वाईट बोलत म्हणून तुमच्या मायमाऊलीला घालून पडत बोलावं, एवढा नालायक मी नाही. पण तुम्हाला जाणीव करून मात्र देणार. कशी आहे त्या का गवळण माझी, गवळण आहे का. काय म्हणताय का, मुळीचा कल्लाही या वसुदेवाच्या साल्याला. वसुदेवा ऐका पोरांनो, बारीक ऐकत काय म्हणतोय, हे ऐका, हे पोरांनो ऐकू द्या. मुळीचा कल्लाही या वसुदेवाच्या साल्याला. गवळणी सांगताय यशोदेला, मुळीचा कल्लाही या यशोदेच्या साल्याला, मेवण्याला.
मेवण्याला परवाच्या वारीत त्यांनी मान्य केली, साला म्हणजे मेवणा, हे सचिन माऊलींचं गाणं, साला म्हणजे मेवणा, मला मान्य. ओके, मान्य तर मान्य. ऐका मग, मुलीचा कल्लाही या वसुदेवाच्या साल्याला, माराया बघतो या नंदाच्या बाल्याला. एवढं मी सांगतोय, मुलीचा कल्लाही या वसुदेवाच्या साल्याला, कंसाला, मेवण्याला, माराया बघतोय या नंदाच्या बाल्याला. यशोदे सांभाळ तू तुझ्या या काल्याला, नाहीतर उचलून नेईल घारी सारखा अहो या घोंगडी वाल्याला. आज बघा कसा आहे तो शाहीर, लिव आज किती लिवायचे तेवढं लिहा. दुसऱ्या वारीचं उत्तर तुम्हाला लगेच मिळणार 28 तारखेला. काळजी नसावी. काय म्हणतात, अरे भाव असूनही, सख्खा भाव असूनही बुद्धी नसली कशी असाल्याची. यशोदेला सांगते गवळण, कंस तुझा सख्खा, देवकीचा सख्खा भाव, या वसुदेवाचा मेवणा, यांना बंदीवासात टाकला, 7 मुलं मारला, 6 आणि 8वी, 7वी माया, 8वा कृष्ण. बरोबर. ऐका विषय किती सांगतोय कसा तो बघा. भाव असूनही बुद्धी नसली कशी असाल्याची, अगं म्हणून यशोदे चिंता वाटते मला तुझ्या बाल्याची. भाव असूनही बुद्धी नसली कशी असाल्याची, म्हणून यशोदे चिंता वाटते अगं मला तुझ्या बाल्याची. ती काय म्हणते बघा, हा काही करी कोणालाही पाठवी, वेळ आली आहे घाल्याची. ही घाल्याची वेळ आलेली आहे. विषय कसा आहे बघा, बुवा सचिन बुवा म्हणतात बघ मला, म्हणून म्हणतो वेळ आली आहे घाल्याची, वेळ आली आहे घाल्याची या घोंगडी वाल्याची. 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 हो भाव असूनही बुद्धी नसली कशी असाल्याची, म्हणून यशोदे चिंता वाटते मला तुझ्या बाल्याची. वेळ आली आहे घाल्याची या घोंगडी वाल्याची. वेळ आली आहे घाल्याची आधी घोंगडी वाल्याची. वेळ आली आहे घाल्याची या घोंगडी वाल्याची. वेळ आली आहे घाल्याची या घोंगडी वाल्याची. वसुदेव आणि देवकीला त्या बंदिवासी टाकले, 7 मुलांना स्वतः मारले, तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले. लेक्चर करायची गरज नाही, लेखणे काही सचिन बुवाचे शाहीर म्हणतात ना, लिहिता येत नाही. वसुदेव आणि देवकीला त्या बंदिवासी टाकले, 7 मुलांना स्वतः मारले, तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले. अहो नरक यातना, ऐका बरोबर आणि घेतो द्या, ऐकायला होत्या लोकांना. नरक यातना किती सोसल्या शांत कधी झोपले. नरक यातना किती सोसल्या शांत कधी झोपले. अहो 33 कोटी असून देव नाही कसे कोपले. नाही कसे कोपले. नाही कसे कोपले. अजून कशी ना पापाची घागरिया भरली मेल्याची. कंसाची. अजून कशी ना पापाची घागरिया भरली मेल्याची, म्हणून यशोदे चिंता वाटते मला तुझ्या बाल्याची. वेळ आली आहे घाल्याची. वेळ आली आहे घाल्याची. गवळण सांगते कधी हा येईल याला घालीसारखा उचलून घे, सांभाळ पोराला. घाल्याची वेळ आहे. वेळ आली आहे घाल्याची. वेळ आली आहे घाल्याची या काठी घोंगडी वाल्याची. वेळ आली आहे घाल्याची काठी घोंगडी वाल्याची. वेळ आली आहे घाल्याची काठी घोंगडी वाल्याची. वेळ आली आहे घाल्याची काठी घोंगडी वाल्याची.
भविष्यवाणी गेली सांगुनी ठरले यानं भीती माझी ठरले यानं भीती भविष्य का शब्द आहे का हो भविष्यवाणी सांगून भविष्यवाणी गेली सांगून ठरले यानं भीती तेव्हापासून या कंसाची फिरली आहे गोकुळामध्ये कृष्ण वाढतो आणि तू मरणार मथुरापती महामाईनं केली गर्जना स्वतः जाऊनी सती स्वतः जाऊनी सती स्वतः जाऊनी सती साखरी माया गेली उडवून सांगितलं तुझा काळ वाढतोय गोकुळामध्ये म्हणून म्हणतो विषय शब्द ऐका गोकुळामध्ये कृष्ण वाढतो मरणार मथुरापती तू मरणार मथुरापती महामाईनं केली गर्जना स्वतः जाऊनी सती स्वतः जाऊनी सती स्वतः जाऊनी सती सांगतोय सर उघडलं दार चावी नसताना काव्याची कृष्ण कौताच्या बंदीगृहात माता देवती झाली प्रसूत उघडली सारी दारे सांगतोय खरं उघडलं दार चावी नसताना काव्याची म्हणून यशोदे चिंता वाटते मला तुझ्या बाल्याची मिळाली आहे गाल्याची या गोंधळीवाल्याची मिळाली आहे गाल्याची ती गोंधळीवाल्याची मिळाली आहे गाल्याची ऐका बरोबर आणि पदाधिकारी उपस्थित बरोबर शीट डाऊन जरा 2च मिनिटं घेतो फक्त वेळ किती राहिला आयोजक किती वेळ राहिला संजय दादा तुमचाही आभार संजय दादा चौघडे आहे हा 5 मिनिटं राहिलेत ना ऐका फक्त कसं घेतोय पदाधिकारी आहेत मुंबई मंडळाचे काही गोष्टी गेल्या वर्षी झाल्या त्यांनी मी सांगितलं बघा हे बोललेत मला गेल्या वर्षी धनगर सुद्धा तेच बोलले आहे ना मी तर काही गेल्या वर्षीची पारी सन्मान्य आम्ही बोलचं आयोजन आहे काढून बघा पारी मुद्दामून काढून बघा मी बोललो असेल तेच बोलले मग ते बोलल्यावर चालतंय आहे का ते बोलल्यावर गोड वाटतं आम्ही तेवढं बोलायचं मग एक्स्ट्रा हे चुकीचं आहे मग त्यांना मला बोलण्याचा अधिकार राहत नाही कोणा राहायचे गोवा नाही बोलत आहे पण त्यांची गेली काय मंडळी बोलतात की मग गोवाला पण सांगा तुम्ही बंद करा मी बोलणार नाही मग नाहीतर मग हे विषय येत जाणार मी कुठणार नाही कुठणार तर आणणार त्याचा काय त्याचा विषय नाही निश्चितपणे सोलकर मौली नाव राहून गेलं सोन प्रभाकरला सोलकर गवण्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक ऐका विषय म्हणून म्हणतोय अनेक विषय ठरलेला आहे बघा मित्रांनो गोवा तुम्ही तुमच्या रूम मध्ये तुमच्या आता तुम्हाला दिलेल्या त्या रूम मध्ये तुम्ही किशान पुढे ठेवा इकडे ठेवा तिकडे ठेवा कुठं ठेवा आपल्याला काय म्हणणं नाही विषय ठरलेला आहे जर तुमचा माणूस इकडे जर पुढे ठेवायला आला तर आता पदाधिकारी मंडळी आहे तिथे बसलेली हे तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही तिथं 50 पुढे ठेवून या माझं काही म्हणणं नाही दिवेश आणि संदेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत 500 रुपये आणि 100 रुपये प्राची शिंदे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं हे पारितोषिक आणि दिवेश दादा आहेत आणि संजय दादा चौगुले आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून 500 रुपये घेणार ॲडव्होकेट किरण मुंबईकर दादा मुंबई हायकोर्ट दादा निश्चितपणे उपस्थित आहेत या कार्यक्रमाला आवर्जून 1120 रुपये 21 विषय कसा करतोय बघा बरोबर म्हणून म्हणतोय मुद्दाम काय म्हणतो बघा अहो पोरानो एक असतो गणप्या आणि एक असतो शिंप्या एक असतो गणप्या एक असतो शिंप्या शिंप्याचा बाप कणप्या गणप्याचा बाप मनप्या गणप्या एक दिवस मारतो शिंप्याला मग तक्रार घेऊन जातो गणप्याचा बाप तणप्या कुठे तक्रार घेऊन जातो गणप्याच्या बापाकडं आईस म्हणते त्याला बघा या शिंप्याला मारला परवा लय मारलाय त्याला दम देऊन ठेवा तकीत करून ठेवा कसा विषय घेतोय तो बघा हा बघा एक प्रश्नपद घेणार मी बारी संपवतोय ना पोरांची भानगड झाली गणपती आईच सांगते गणपतीच्या बापाला पोरांची भानगड झाली यानं हल्लाय शिंप्याला पोरांची भानगड झाली यानं हल्लाय शिंप्याला करता किती
गण प्याला करता की आज करता कित गण प्याला द्यावं उत्तर टोन प्याला 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 पोरा पोरांची भांडणं झाली ना हलवाईशीन प्याला पोरा पोरांची भांडणं झाली ना हलवाईशीन प्याला करता कित गण प्याला द्यावं उत्तर टोन प्याला करता कित गण प्याला द्यावं उत्तर टोन प्याला हा आणि प्रश्न म्हणून म्हणतोय गाणी संपवतोय 2च मिनिटांमध्ये क्षमा करा लगेच सुजाताराव शिंदे ॲडव्होकेट सुरेशदादा शिंदे मोरगिरी कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम सुद्धा आहे गाणं सुद्धा आहे निश्चितपणे घेत वेळ थिएटरच्या वारीला मिळत नाही 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे माझा प्रश्न आहे गेले अनेक शाहिरांकडे गेले अनेक वर्ष उत्तर देण्याचा प्रयत्न करतात मी बाजू सुद्धा सोडवल्या भगीरथ बळीराम बऱ्याचशा बाजू मी सोडवल्या गणपती वगैरे अशा खूप बाजू सोडवल्या निश्चितपणे कारण का माहिती आहे मित्रांनो शक्तिवाला शाहीर आहे जातीवंत आहे मी मान्य केलेला आहे माझा एक प्रश्न ज्यांनी फोडला ज्यावेळेस कार्यक्रमामध्ये मी स्वतःहून मान्य केलेलं आहे आणि मान्य करणारा शाहीर आहे मला योग्य उत्तर मिळालं तर निश्चितपणे देईल म्हणून प्रश्नपद यांना नवीन प्रश्नपद आहे गेल्या मागच्या दुसऱ्या कार्यक्रमावर आलं थोडंसं वरती लाव एक नोट वर ते ओरिजिनलचा क्षमा करा ग्रंथपाल क्षमा करा ओ क्षमा करा ग्रंथपाल क्षमा करा 2 स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मले वेळे 2 स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मले वेळे त्या बाळाचे नाव सांगुनी हे तुम्ही सोडवा थोडे हा सवाल घ्या शाहिरा जबाब द्या माझा सवाल घ्या हो मजला जबाब घ्या तुम्ही सोडवा थोडे हा सवाल घ्या मजला जबाब द्या हा सवाल घ्या मजला जबाब द्या सवाल घ्या मजला जबाब द्या हा सवाल घ्या मजला जबाब द्या सवाल घ्या जबाब द्या सवाल घ्या या ठिकाणी पन्हाळच्या गावातून या ठिकाणी माझी नवीन शाखा या ठिकाणी उपस्थित आहे पन्हाळचे रामवाडी त्या मंडळाला विनंती करतो आपली शेवटची एंट्री छोटीशी वाक्य असेल 2 मिनिटाची तर आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरीचशी मंडळी मित्रांनो 17-18 लोक आलेली आहेत मी विनंती करेन आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचं माझी नवीन शाखा आहे मित्रांनो यावर्षी पन्हाळचे वाडीतून माझ्या रामवाडीतून बरीचशी मंडळी उपस्थित आहेत एक फोटो घ्या सगळ्यात फक्त आणि कार्यक्रमाची संकल्प मारणार आहेत एंट्री वेळ उद्या बोला थोडंसं द्या टायमिंग आज काय बोलायचं त्यांना बोलू द्या कारण काय माहिती आहे ते बरेच वेळा बोलतात शाहीर मला
की माझ्या वाकड्यात घुसून तर बघा आज घुसतोय बुवा घुसतोय. चला आज बघूया बाळांनी मी म्हणतोय मी तुम्हाला दुसरी बारी आहे तुम्ही जरूर करावी काय करता ते मी बघा मी मान सन्मान ठेवलाय तुमचा पदाधिकारी माझा मायमावली समाज उपस्थित आहे मान सन्मान ठेवला आणि हा शक्ती तुला आहे एवढं व्हायला पाहिजे आपण काय मारामाऱ्या करायच्या नाही पण शब्दांची मारामारी झालीच पाहिजे मित्रांनो काय म्हणणं आहे तुमचं शब्दांची मारामारी झाली पाहिजे बरीचशी लोक आहेत आपले रवींद्रनाथ सूर्य बरीचशी लोक मला दिसतात मित्रांनो त्यांची नावं मी घेतली नाही मंडळी माझी नवीन शाखा मित्रांनो यंदा माझ्याकडे आलेली आहे बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून आवर्जून त्यांना या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित केलेलं आहे पणाळजे रामोडे श्रीराम सेवा मंडळ पणाळजे रामोडे बरोबर सर्वांच्या माध्यमातून मित्रांनो एक छोटे गाणी मी सन्मानासाठी बोलवलेले पण त्यांची सर्वांची इच्छा होती आहे की नाही मित्रांनो आणि म्हणून धन्यवाद तुमचे सर्वांचे आभार आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आपण निश्चितपणे गणपतीमध्ये शाखा घ्यायचे तयारीला लागा असं मी माझी विनंती आहे पाऊस येणार काळजी करायची नाही गणरायाला विनंती केलेली आहे निश्चितपणे आणि म्हणून जास्त वेळ न घेता पहिली फेरी या ठिकाणी संपवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र ये तो सिर्फ टेलर है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों दुसरी बारी बघून जावा मजा येईल अजून